नमस्कार मंडळी, कसे सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी. आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हा माझा लाडका भाऊ, एकुलता एक लहान भाऊ. त्याला तर मी ओवाळते. कामावून जाते. आहे त्याला ओवाळते. हा, ते कामावून चिकन. किती पाहिजे तांदूळ बघा, तांदूळ किती चिकन ते बघा. भरपूर प्रेम आहे त्याला. जरा नाही, भरपूर प्रेम आहे. ते काय राखी नाही. अरे आज मान असतो. पण माझ्या पायाला पडायचे. एक दिवस म्हणून बाय प्लीज. आता इथे श्रुतिकाचा दुसरा दादा आलाय, मावस भाऊ आहे. आता ओवाळणी सुरू आहे. आता कशी श्रुतिका एकटी स्वतःच ओवाळणी करते, राखी वगैरे बांधते. पहिला लहान असताना तिला हेल्प करायला लागायची. आता हुशार झाली स्वतः. आता दादा पण तिला हेल्प करतो व्यवस्थित. तर तिला माहिती झालं आता. हा, आता हुशार झाली. दादाचे पाय पडा. श्रुतिकाची राखी. हाय आमच्या श्रुतिकाचा मानलेला भाऊ, म्हणजे आमचा नेबरच आहे शेजारचा. आता श्रुतिकाचा मानलेला भाऊ पण आहे. त्याच्या नंतरचा मुहूर्त आहे ना, त्यामुळे मग आता आम्ही संध्याकाळीच केलं रक्षाबंधन. श्रुतिकाची आत्या आली आहे. श्रुतिकाच्या पप्पांना आता ओवाळणी चालली आहे रक्षाबंधनची. आशीर्वाद. आज भावाचा मान आहे ना. चला, इथे दुसऱ्या बहिणीचं पण आगमन झालेलं आहे. यांची चुलत बहीण आहे, ते तर ओवाळणी करते. वैशाली ताई आलेल्या आहेत. थोडीशी स्माईल गालातल्या गालात स्माईल आहे त्यांची. अर्धाच द्या, अर्धा मी तुकडे म्हणून करून ठेवलेले. पेढे भरपूर गोड आहेत. नाही, बहिणींना जास्त द्यायचं असतं. आशीर्वाद आशीर्वाद. आता इथे आमची श्रुतिका पण तिच्या पप्पांना ओवाळणी करते, राखी बांधणार आहे. ओवाळणी केली का पहिला? ओवाळ आधी पहिला. तिला पण गिफ्ट पाहिजे ना, म्हणून बरोबर ओवाळणी करतीये. हा, पप्पांच्या हातात दे, व्यवस्थित बांध. एक एक करून किती 3 राख्या झाल्या. पप्पांना अर्धाच द्या पेढा. भरपूर गोड खाल्लाय.
पाया पड पप्पांच्या. आमच्या घरी सगळे पाहुणे आले, त्यांच्या श्रुतिकाच्या आत्या आल्या आहेत, आत्या बहिणी आल्या आहेत. सगळ्या सणावारालाच वेळ मिळतो, असं आजकाल सगळे कामाधंद्याला असतात त्यामुळे क्वचितच वेळ मिळतो सगळ्यांना यायला. कसं वाटतं तुम्हाला येऊन? अरे बोला की. हे सगळं आमची फॅमिली आज भरपूर दिवसानंतर एक सगळे एकत्र आलोय, तसं बरं वाटतं जरा सणावाराला. आज रक्षाबंधन स्पेशल जेवण बनवलंय. इथे आहे वरण भात, चपाती, छोले, खीर बनवली आहे, पापड, लोणचं आणि इथे आमची श्रुतिका जेवायला बसली. आता काय मग कसं लागलं जेवण? खाल्लं का आधी? फसवते ती. ठीक आहे, आता आम्ही आता जेवतो आणि मग सांगतो तुम्हाला कसं झालं जेवण ते. तुम्ही सुद्धा या जेवायला आणि सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता आम्ही जेवून घेतो.